So hello guys, welcome back to our YouTube channel Study Studio. So आज आपण शिकणार आहोत गाइज विंचू चावला. विंचू चावला हे कविता नसून एक भारूड आहे. सो तुम्ही हे कन्फ्युजन आत्ताच असं दूर करा की हा आपली कविता नाही आहे, हे भारूड आहे जे आपल्या संत एकनाथांनी केलेलं आहे. मंडळी त्यांना पूर्वीच्या काळामध्ये ना जनमत एक करण्यासाठी, समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी ना अशा प्रकारची संत ना भारुडं लिहायची. परत संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, एकनाथांनी भारुडं लिहिलेली आहे. तर असे अनेक संत होऊन गेलेली आहेत आपल्या वाङ्मयात की ज्यांनी जनमत निर्माण करण्यासाठी, लोकमत तयार करण्यासाठी, समाजात जनजागृती करण्यासाठी अनेक भारुडं लिहिली आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, अभंग लिहिलेली आहेत अनेक संतांनी. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. तसं संत एकनाथांनी लिहिलेल्या भारुडांमधलं एक हे भारूड खूप प्रसिद्ध भारूड आहे, विंचू चावला. तर असं वाचल्यानंतर आपल्याला, मी एकदा वाचते हे, असं वाचल्यानंतर आपल्याला कळणार नाही, तर त्याचं एक्सप्लेनेशनही मी आज तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप देणार आहे. विंचू चावला, वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला, मनुष्य इंगळी अति दारुण, मजनांग मारली तीन, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची, ह्या विंचवाला उतारा, तमगुण मागे सारा, सत्वगुणांचा लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरा झरा, सत्व उतारा देऊन अवघा, सारीला तमगुण, किंचित राहिला फुनफुन, शांत केली जनार्दने. तर आता आपण बघूया ह्यांचं एक्सप्लेनेशन. तर पहिल्या कडव्याचं एक्सप्लेनेशन असं आहे की विंचू चावला म्हणजे काय. इथूनच आपण सुरुवात करूया की हा विंचू नेहमीचा विंचू नसून कोणत्याही वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल हाव निर्माण होणे आणि क्रोध आणि उत्पन्न झालेली अधर्मी, विनाशकारी आणि अहंकारी भाव आहे. हे तमस म्हणजे अंधकार, अज्ञानाचा आणि अहंकाराची विनाशकारी अंधकार एकदा काम आणि क्रोधाचा विंचू चावला की माणसाला तमाचा घाम येतो. जणू माणूस खरोखरीच विंचू चावल्यासारखा बेभान होतो, विचित्र वागू लागतो, चुकीचे निर्णय घेऊ लागतो आणि शेवटी अधर्माच्या वाटेवर चालू लागतो. दुसरं वाक्य कडवं. अशा विंचू चावलेल्या मनुष्याचा जेव्हा या दंशाची जाणीव होते, दंश म्हणजे विष, दशाची जाणीव होते, तेव्हा लक्षात येतं की या तामसी दोषामुळे पंचप्राण व्याकुळ झाला आहे आणि त्याचा प्रभाव दोषरहित होतं. त्याचा परिणाम फक्त शरीरावरच नव्हे तर माणसाच्या वृत्तीवर, विचारांवर आणि शेवटी आचारांवर देखील होतो. आचरण म्हणजे आपण जे काही विचार करत असतो ते विचार आपल्या प्रत्यक्षात अंमलात आणणे म्हणजेच आचरण करणे असं होय. हे प्राणवायू व्याकुळ होतात, जीव किंवा आत्मा गुदमरतो, असं वाटू लागतं की आता प्राण जाऊ लागले आहेत. मनुष्य निर्बोध मार्गावर जात आहे, भटकत आहे, पाप आणि अधर्माने बरबटलेला इन द सेन्स भटकलेला आहे आणि आता यातून मुक्तता नाही. सर्वांगाचा दाह, हा दाह दोन प्रकारचा असू शकतो, काम आणि क्रोधामुळे किंवा निरुपायामुळे. या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट संत एकनाथ महाराज सांगतात की या सगळ्या त्रासांचे मूळ कुठे आहे तर मनुष्यामध्ये. शेवटी कर्म मनुष्यच करतो, त्यामुळे या रोगाचा मूळ म्हणजे मनुष्य. हिंटर इंगळी आहे. इंगळी म्हणजे मोठा विंचू. हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण ज्याच्या त्याच्या अवस्थेला ज्याचे त्याचे कर्म जबाबदार असते, हे जोपर्यंत मनात ठसून घेणार नाही तोपर्यंत मनुष्य आपल्या दुःखासाठी नेहमी दुसऱ्याला दोष देण्यात गर्क राहतो.
या मनुष्य इंगळीने नांगी मारली म्हणजे आपल्या कर्मावर आणि आपल्या विचारांवर जर मनुष्याचा ताबा राहिला नाही तर त्याची परिणिती दुःखद होणे अगदी स्वाभाविक आहे. हेच महाराज इथे सांगता. आतापर्यंत आपण विंचू म्हणजे काय, दाह कशाचा असतो आणि मूळ कुठे आहे हे पाहिलं. पण या सगळ्या दुःखाला आणि अवस्थेला उत्तर काय? जोपर्यंत या रोगाचे निवारण होणार नाही तोपर्यंत माणूस असाच तडफडत राहणार. मग या रोगाला औषध काय? या विंचवाच्या विषाला उतारा काय? तर महाराज सांगतात, तमोगुण मागे सारा. थोडक्यात असा कोणताही विचार आणि कृती जी तुम्हाला अज्ञानाकडे ढकलेल त्याचा त्याग करा. क्रोध, काम, अहंभाव, लालसा म्हणजे लालच जी प्रत्येक मानवाला असते, ईर्ष्या म्हणजे जलसी इत्यादी भाव मनात येत असतील तर त्यांना प्रयत्नपूर्वक टाळा. म्हणजेच तमोगुण मागे सारा, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. सत्वगुण अंगाऱ्यासारखा लावा. सत्वगुण म्हणजे सत उत्पन्न करणारा गण. सत म्हणजे सत्याचं मूळ. सत्याच्या मार्गावर चला, ज्ञान मिळवा. थोडक्यात अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका. स्वतःला पुन्हा पुन्हा विचारा की जे मी करतोय ते सत्याला आणि धर्माला अनुसरून आहे की नाही. यात माझ्यातले तमोगुण तर डोकावत नाही ना. सत्वगुण अंगी लावण्याचा आणखी एक सोपा उपाय म्हणजे स्वतःला ते सतत सांगत राहायचं की जी गोष्ट माझी नाही त्याला स्पर्श करायचा नाही. मग ती गोष्ट सजीव असो वा निर्जीव. जिथे तुमचा अधिकार नाही तिथे तुमचा स्पर्श नसलाच पाहिजे. एवढं कळलं की इंगळी म्हणजे हे तमाचे विष झरझर उतरून जाईल. हा सत्व उतारा एकदा घेतला की तमोगुण मागे जाईल. पण तरीही माणसाची वृत्ती अशी असते की तो तमोगुण अधूनमधून डोकावतोच. त्यालाच माझ्या मते संत एकनाथ महाराज फुनफुन म्हणतात. पण आता या फुनफुनीत उतारा किंवा औषध काय, तर परमेश्वराची भक्ती. कारण दरवेळेस फक्त माणसाचे कर्म उपयोगी नसते, त्याला परमेश्वराच्या आशीर्वादाची, कृपेची सुद्धा जोड लागते. त्यामुळे तुम्ही परमेश्वराची भक्ती करा, म्हणजेच ती फुनफुनसुद्धा निघून जाईल. तर मंडळी, थांबूया आपण आज इथेच. तर तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. हे जे भारूड आहे तर हे फक्त तुम्ही तुमच्या मित्र परिवारापर्यंत सीमित न ठेवता तुम्ही खूप जास्त शेअर करा तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना, और तुम्हाला जिथे कुठे शेअर करायचं तिथे शेअर करा. कारण की हे फक्त तुमच्या आमच्या अभ्यासक्रमातला भाग नसून हे प्रत्येक माणसाच्या दैनंदिन जीवनातील अभ्यासक्रम आहे असं मला वाटतं. धन्यवाद. बाय.